आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। माडग्याळमध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजना विशेष ग्रामसभा उत्साहात संपन्न। महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेला पंचायत समिती जतचे सहाय्यक गटविकास अधिकारी ईश्वर मरे, पंचायत समिती सदस्य सौ शालनताई कोरे यांच्यासह विभागातील शासकीय अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या विशेष ग्रामसभेमध्ये रोजगार हमी योजनेच्या विविध कामांचा आणि नियोजनाचा आढावा घेण्यात आला व शासनाने जीरामजी नावाने रोजगार हमी योजनेतील वाढलेल्या कामाचा तपशिलाची माहिती घेण्यात आली। सभेला रोजगार हमीचे सहाय्यक अधिकारी विवेक नवाळे, सुनील सरगर सीडीओ, चंद्रकांत कांबळे सीडीओ, मनोज राठोड टीपीओ, रोहित पाटील टीपीओ हे उपस्थित होते। ग्रामसभेच्या अध्यक्ष म्हणून सरपंच सौ अनिता महादेव माळी, उपसरपंच बाळासो सावंत, ग्रामपंचायत अधिकारी चंद्रप्रभा तिटकारे, ग्रामपंचायत सदस्य महादेव माळी, रोजगार सेवक सिद्धप्पा माळी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ सावंत यांनी केले। यावेळी बोलताना पंचायत समिती जतचे सहाय्यक गटविकास अधिकारी ईश्वर मरे काय मार्गदर्शन केले ते पाहूया। पण आपण थोडंसं ही योजना का 2024 मध्ये सरकारने का बदलली याविषयी थोडंसं डिस्कस करूया। 1972चा दुष्काळापर्यंत त्यांनी पाहिलं असेल तुमच्यापैकी कोणी खूप सोचलेलाही असेल। 1972ला आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये 20 बागेली तापूर येथे योजना चालू केली होती, रोजगार हमी योजना। तेव्हा त्या योजनेचं मूळ उद्देश होते की भूक भागवणं। ह्यानंतर 2005ला आपण एम्प्लॉय गॅरंटी स्कीम कडे आलो, रोजगार हमी योजनेचं मनरेगाकडे आलो। महात्मा गांधी रोजगार निर्मिती म्हणजे 1972, 2005 आणि आता हा 2026। आता बघितलं तर प्रॉब्लेम बदललेले आहेत, भुकेपासून किंवा समस्या बदललेल्या आहेत। ज्या 1972ला समस्या त्या आज नाही। आज आपण हवामान बदलाच्या समस्येला सामोरे जात आहोत। तेव्हा हवामान बदल समस्येची प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आपण या योजनेमध्ये मृदा संरक्षण, हरित क्षेत्र विकास, पूर, दुष्काळ नियंत्रण, नैसर्गिक संसाधनाचे अशा प्रकारे आपण या नवीन घटकांचा समावेश करतोय। मग या योजनेकडे आपण फक्त एक नामांतर म्हणून पाहिलं पाहिजे का? तर नाही, समस्या बदललेल्या आहेत। त्यामुळे आपण भुकेपासून आता भांडवल निर्मितीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यामुळे प्रत्येक गावात एक भांडवल निर्मिती झाली पाहिजे, जलसंधारण झालं पाहिजे, जलसुरक्षा घेतली पाहिजे, ग्रामीण पायाभूत सुविधा निर्माण झाल्या पाहिजे आणि वैयक्तिक उपजीविका वाढवणारी मालमत्ता निर्मिती झाली पाहिजे। मग या योजनेचं मूळ लक्षात घ्या की आपण जी मूळ योजना होती, जी भुकेसाठी आपण केली होती किंवा रोजगारासाठी केली होती, ती योजना आपण कशासाठी? भांडवल निर्मितीसाठी राबवणार आहोत। म्हणून विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार आणि आजीविका मिशन म्हटलं आहे की लॉंग टर्म मध्ये आजीविका वाढली पाहिजे, लॉंग टर्म मध्ये आपल्याला रोजगार निर्मिती झाली पाहिजे, भांडवल निर्मिती झाली पाहिजे। त्या योजनेचं मूळ उद्देश आहे। मग त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे की 100 दिवसाचा रोजगार आता हा 125 दिवस आपल्याला भेटणार आहे। त्याबरोबर अगोदरच्या योजनेपेक्षा आता या योजनेमध्ये जास्त पारदर्शकता असेल, त्यासाठी आपण ई-मस्टर निर्मिती करणार आहे। त्यामुळे जास्त पात्र आणि पारदर्शी लाभार्थ्यापर्यंत ही योजना पोहोचणार आहे। त्यामुळे मला सर्वांना एक म्हणायचं आहे की या योजनेकडे फक्त नामांतर म्हणून पाहू नका, तर या योजनेकडे बदलत्या भारताचं, विकसित भारताची नवीन एक संकल्पना आहे, ती रुजवण्याची एक योजना आहे म्हणून ही पाहावी हे सर्वांना विनंती आहे। मी एवढं बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। केएस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।